मुंबईत पोलीस भरतीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो मुलं आली आहेत आणि इथं त्यांना अनेक गैरसोयींना सामोरं जावं लागतंय। भर पावसामध्ये या मुलांचं रनिंग घेतलं जातंय, ज्यामध्ये मैदानामध्ये घसरून अनेक मुलं जखमी सुद्धा होतात। तसंच दिलेल्या वेळेमध्ये त्यांचं फिजिकल होत नाहीये, त्यामुळे उपाशीपोटी ही मुलं धावताना दिसतात। रात्री 2-2 वाजेपर्यंत रनिंग घेतलं जात असल्याचं सुद्धा दिसून येते। राहण्याची व्यवस्था नाहीये, अनेकांना फुटपाथ, रेल्वे स्टेशनवर रात्र काढावी लागते आणि खास करून मुलींची तर मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होतीये। भंडाऱ्याहून पोलीस भरतीसाठी आलेल्या अशाच काही मुलींशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णास पाटील यांनी। कुठून आलेला आहात आणि काय सांगाल? आम्ही भंडारा जिल्ह्यामधून आलेले आहोत इथे पोलीस भरतीसाठी। ओके, परंतु अनेक मुलींची गैरसोय होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर पोलीस भरतीचं जे वेळापत्रक आहे ते देखील पाळलं जात नाही आहे। काय नेमकी माहिती आहे? जे भरती म्हणजे हॉल तिकीटवर जो टाईम दिला आहे त्या टायमाला भरती होत नाही आहे। 12:30चं टाइम होतं आमचं, तर रात्री 10 वाजता झालं। की जास्तही मुलं आहेत, खूप जण थांबूनच राहतात। आमदार निवासमध्ये पण बाहेरच थांबतात खूप जण। आणखी आमदार निवासमध्ये बी आणि पावसाला तरी पण घेत आहेत, पावसाला तरी पण घेऊन राहिले आहेत आणि एका वेळेस जास्त जण सोडून राहिले आहेत। ज्यांच्याजवळ आमदार निवासची पास आहे त्यांची सोय म्हणजे राहण्याची सोय होत आहे, पण व्यवस्था बरोबर नाही आहे। एका रूममध्ये जसे आम्ही भंडारा जिल्ह्याचे आहोत, एकच रूम आहे, तर तिथं 40-50 जण मुलं मुली एक सोबतच पूर्ण म्हणजे ठिकाण करून दिला त्यांनी, पण राहण्याची सोय नाही आहे बरोबर। पंखे वगैरे म्हणजे जे वॉशरूम वगैरे आहेत ते खाण्याची सोय नाही। ज्या टाइम दिलाय त्याच टायमावर भरती घ्यायला पाहिजे, कारण मुलं ज्या टायमासाठी दिला राहते त्याच टायमावर जातात आणि उपाशी वगैरे राहावं लागते। मुंबई पोलीसमध्ये भरती होण्याचं एक स्वप्न घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून अशा अनेक मुली या मुंबईत दाखल झालेल्या आहेत, परंतु सरकारकडून मात्र त्यांची कोणतीही व्यवस्था केली जात नाही, कोणतीही काळजी घेतली जात नाही हे दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।